वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णु श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसे तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया एका जनार्दनी संशय सांडुणी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णु श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी पांडुरंगा करू प्रथम करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ शंकराचे सुता चरणावरी ठेवली माथा साष्टांगे आता वंदवत दुसरी वंदू सारदाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवदा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जन पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माहे दंडवत आता वंदु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशे दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो सकळ हरिकथा बोली गोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळ नामा म्हणे भाव धरुणिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णु श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग थोर संत पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी याचं महत्व सांगणारा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी थोर संत काकासाहेब महाराज शिष्य रंगनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने पूजनीय रखमाजी बाबा नवले सूरजगिरीजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामस्थ मंडळीच्या एकोप्याने वर्ष 50वे ज्याचं नाव सुवर्ण महोत्सव या संबंधाने घडवून आलेला हा सोहळा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने आमचे भानुशे महाराज यांनी मला ग्रामस्थांच्या वतीने निमंत्रण दिलं, अधून मधून स्मरण करून दिलं आणि म्हणून बऱ्याच वर्षानंतर एक पुणेकरांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना वंदन करतो। संत एकनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था पैठण इथले सगळे विद्यार्थी, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी
त्यांनाही वंदन, साधकांनाही वंदन. सगळी गायनाचार्य मंडळी, माझ्यासोबत आलेले पाटील महाराज, संतोष महाराज, अश्विन महाराज, बसलेल्यात अजूनही बरेचसे महाराज आहेत ज्यांची नावं शक्य नाही, पण सर्वांच्या प्रती आदर आणि प्रेमभाव आहे. ज्यांची श्रीमद भागवत कथा चालू आहे ते पूजनीय काळबांडे शास्त्रीजी असतील, तिथे त्यांना नमस्कार. आले कधी इकडे पाहत होतो, मला वाटलं तिकडे ऐकत असतील म्हणून नमस्कार मोबाईलहून केला. विनयकरी महाराज, भालदार चौकदार महाराज, अजूनही कोणी महाराज असतील बाबा. इकडच्या क्षेत्रात आल्यानंतर सर्वांना माहिती आहे, ढोक महाराज आले म्हणजे अशोक पाटील उकिरडे येणार. बिल्डिंग झालेलं आहे, त्यांना नमस्कार. आमचा 8 दिवस ज्यांच्या इकडे मुक्काम होता भवर, सगळी मान्यवर मंडळी, रोहिलागड टकले पाटील, मधगे पाटील, पेट्रोल पंप वाले जिजा काका, अरे हो त्या दिवशीच होते. प्रल्हाद, पुढचे सगळ्या मान्यवर, माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक होते तरुण बांधव, प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता. वर्ष 50वे हा 3रा टप्पा आहे. एकंदर 5 टप्पे. 12 वर्ष झाले की तपपूर्ती, 25 झाले म्हणजे रौप्य, 50 झाले की स्वर्ण, 75 झाल्यावर अमृत, 100 झाल्यावर शताब्दी. हे 5 टप्पे आहेत. त्यातला हा 3रा टप्पा गाठला गावकऱ्याने. कोण्या ब्राह्मणाकडे जाऊन विचारायची गरज नाही, मी सांगतो तो हिशोब लक्षात ठेवा बरं का शिवराव. 12 वर्षे झाले म्हणजे त्याचं नाव येतं तपपूर्ती. पण रौप्य करायचं असेल तर तप 2 आणि 1 मिळवायचा असतो. सुवर्ण करायचं असेल तर तप 4 पाहिजे, 2 मिळवायचे. अमृत करायचं असेल तर 6 तप लागतात, त्याच्यात 3 मिळवायचे. शताब्दी करायचं असेल तर तप 8 झाले पाहिजे, मग 4 मिळवायचे. घरी गेल्यावर हिशोब करा, काही कोणाकडे जायची गरज नाही. 2 तप आणि 1 मिळवायचा, तेव्हा होते 25चं रौप्य. 4 तप 12चं 48, 2 मिळवायचे, मग झाला सुवर्ण. 6 तप झाल्यावर 12 72, 3 मिळवून 75 तो अमृत. आणि 8 तप झाले म्हणजे 12 8 96, मग 4 मिळवायचे. हे एकनं वाढते प्रकरण, मग होतो शताब्दी. त्यातला हा सुवर्ण महोत्सव. भागवा भागवी नाही बरं का शिवराव, काट कसर नाही. या गावच्या पारमार्थिक श्रीमंतीला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा आहे. सुंदर मंडप आहे, सुंदर साऊंड सिस्टीम आहे, सुंदर शूटिंग वाले पत्रकार, सगळे सुंदर. याचं कारण अख्ख एकतुनी गाव या सप्तासाठी एका मायची लेकर होऊन एकत्रित आलं, हे त्याचं उत्तर आहे. राजू नाना हे विलासराव पार 30 वर्षापूर्वी रामायण पैठणला बरं का विलासराव. बरेच दिवस झाले, आता मनावर घ्या. विठ्ठल
अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळीने केल्याबद्दल सर्व ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन लांबून लांबून येऊन श्रोते मायबापांनी त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. एक तुणीकराच्या वतीनं श्रोत्यांनाही धन्यवाद देतो. विठ्ठल अभंग एकनाथ महाराजांचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. इथे योगाने ज्ञानेश्वरीचं पारायणही आहे. सगळ्या संतांच्या मध्ये आगळे आणि वेगळे वैशिष्ट्य लाभलेले संत म्हणजे एकनाथ महाराज. कारण काही संत आहे शांत नाही, बरं का राजूना, काही शांत आहे संत नाही, काही संतही आहे शांतही आहे, श्रीमंत नाही. संत, शांत आणि श्रीमंत या तिन्हीच एकत्रीकरण म्हणजे पैठणचे संत. नाहीतर एक पैठणचे संत सोडले की सगळ्या संतांच्या जीवन चरित्राचा विचार करा. लौकिक दृष्ट्या 18 विश्वे दारिद्र्यानं भरलेलं जीवन, त्या संतांच्या प्रमाणावर. दुष्काळ पडिला द्रव्य नेला मान स्त्री एक अन्न करता मेली. परिस्थिती लक्षात घ्या, या प्रमाणावर परिस्थिती लक्षात घ्या. स्त्री एक अन्न करता मेली. ज्ञानोबा राय ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेची जात सोपान मज सांभाळीत. नामदेव राय रात्री 12 वाजता भांडल्या नामदेवाच्या पत्नी रुक्माई सोबत. 2 प्रहर रात्र, शब्द पहा, 2 प्रहर रात्र पाहून एकांत राजा वृत्तांत सांगे माते अन्न वस्त्र नाही खाया जेवायाशी नाचे अहर्निशी निर्लज्जा भला मार्ग तुम्ही उमजून सांगा नामयाची राजा बरी नव्हे अव रखमाबाई विठोबाशी सांगा. भरताराशी कागा वेडे केले अहो रखमाबाई विठोबाशी नामदेवाच्या पत्नीचं भांडण आहे रुक्माई आई सोबत. भला मार्ग तुम्ही उमटून सांगा नामयाची राजा बरी नव्हे तुमच्या बुवानं आमचा बुवा पार पागल करून टाकला. 1-2 माणसं असते तर भागवलं असतं. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी 14 पुत्र 14 सुना नित्य स्मरती नारायणा. रोहिलागडकर हिशोब तुम्ही करा. राजाई गोणाई दोघी सासू सुना दामा नामा दानाबा आपल्या नारा मिठा माता गोंदा 14 पुत्र जन्मले पवित्र चौशी लाडाई गोडाई असाई साखराई 14 सुनाबाई नामया चाऊबाई लेकी निंबाबाई बहिणी किती झाल्या कोण मोजले म्हणा त्या ठोकून 14 काय होता. बरं पुन्हा एकदा राजाई गोणाई दोघी सासू सुना किती झालं 4 नाही 28 होईल. नातन नावन तुम्ही हिशोब डबल जरा समजून घ्या ना. राजाई गोणाई नाव आहे पण कोण आहे दोघ्या सासू सुना म्हणजे 2च. असं जमलं. दामा नामा दाना बाप लेक 2 4 नारा विठा महाबा गोंदा 14 पुत्र 4 न 4 8. 4घाचे लग्न झाले अशोकराव. लाडाई गोडाई यसाई साखराई 14 सुनाबाई नामयाच्या 12 आऊबाई लेकी 13 निंबाबाई बहिणी 14. मग ते सांगितले नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. ही तक्रार नामदेवाच्या पत्नीची आहे. 14 माणसे आहे माझ्या घरी विनतीदारो हरी अन्नासाठी
लक्षात आलं असेल की एक एकनाथ महाराज सोडले तर सगळ्या संतांच्या लौकिक दृष्ट्या परिस्थितीचा विचार करा. फक्त एक एकनाथ महाराज संतही आहे, शांतही आहे आणि श्रीमंतही आहे. बरं का, ह्या दोघी राजू नाना दोघी एकत्रित नांदत नाही सरस्वतीनं लक्ष्मी, पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संताने. नाही तर दोघीच जमत नाही, सरस्वती आणि लक्ष्मीचं. कोणाला सांगू नका, मी सांगतो ते दोघी रात्री 12 वाजता लक्ष्मीला सरस्वती, का ग मी राहते तिथं तू का नाही राहत? कोणाला सांगतो सांगू नका. तू कुठं राहते? सरस्वती म्हणली मी ब्राह्मण घराण्यात राहते आणि तू सारखी गुजराती मारवाडी आणि यांना कायम दक्षिणा मागायला लावतेस का नाही राहत? फक्त लक्ष्मीने जे उत्तर दिलंय मी सांगतो, फक्त याचा बोबाडा करू नका. लांबलचक उत्तर आहे पण सांगतो. एका आचमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला बंधू धाकुडता शशी दृशापेक्षया धाडेला ऐके मत पतिते पदेशी नविले ऐशी द्विजांची लीला नाहीसे दुःख सरस्वती म्हणून बहु भीते या कुला. हे कळलं सगळे? हो म्हणत ना, होला काय बस होशीन बोलावा. एका आचमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. बरं का विलासराव, लक्ष्मी म्हणली एका वंदोईत माझा बाप पिऊन टाकला. कोणी? अगस्ती ब्राह्मणाने. लक्ष्मीचा बाप कोण? धाडच नका करू, खरं पाहिजे का? कोण लक्ष्मीचा बाप? समुद्र. शाह आहे, बरोबर, एकदम एक नंबर. 100 पैकी 250 तुम्हाला. आणि आज गणित चुकणार नाही, कारण आजचं जे सौजन्य आहे ते ज्ञानेश्वर विद्यालय एक तुणी मुख्याध्यापक आणि समस्त शिक्षक वृंद, त्यामुळे गणित चुकण्याची गरज नाही. ज्यांनी सगळ्यांना गणित शिकवले ते इथे विराजमान आहे. मजा आहे. नाव खूप चांगलं आहे तुमचं कापसे. आता थोडस वाढतंय प्रकरण. तुम्ही कापूस शब्द वापरल्यामुळे काही ठोकाटाकी नाही. संत चरित्राला कापसाच्या फुलाची उपमा दिली, नाही तर एकाही वाङ्मयात कापसाचं फुल वापरलं नाही. कमळाचं वापरलं, अलिप्त कमळ, जळी जैसे, गुलाबाचे, झेंडूचे, बाकीचे सगळे फुलं वापरले राजू नाना. पण कापसाचं फुल, आता तुमच्या आडनावून सांगतो पहा, कापसाचं फुल फक्त तुलसीदासजीने वापरलं. कापसाचं फुल म्हणजे संताचं जीवन. कारण अनेक तंतूचं एकत्रीकरण त्याला म्हणतात कापूस. तसं अनेक सद्गुणाचं एकत्रीकरण त्याला म्हणतात संत. कापसाचं फुल काय करतात? दुसऱ्याची लज्जा रक्षण करण्याचं काम करतं. बारीक तुम्ही उत्तर शोधा. कापसाच्या फुलाचं काम काय आहे? अरे स्वतः उघड होतं, दुसऱ्याची लाज राखत. त्याच्यात सरकी असते ना, सरकी. कापूस काढून कापूस काढून कापूस काढून ती बिचारी उघडी होते आणि समाजाची लाज राखते, त्याला म्हणतात कापूस. विठ्ठल बरं का, कापसेचा जमला. एका आचमने, इथून वाढलं, मी मुद्द्यावर आहे. समुद्र लक्ष्मीचा बाप. मी बाजूला कुठं गेलो तुम्ही अजिबात डोकं चालू नका. समुद्र हा लक्ष्मीचा बाप आहे आणि तो समुद्र एका वंजईत पिऊन टाकणारा अगस्ती ब्राह्मण आहे. जवळी तवरी समुद्र करी गर्जना जवळ त्या अगस्ती ब्राह्मणा देखील नाही बाप. आणि म्हणून एका आचमने अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. बंधू धाकुलता शशी. लक्ष्मीचा भाऊ कोण? चंद्र. त्याला शाप दिला तो भृगु ब्राह्मणाने. माझ्या मिस्टरच ना, माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ते भृगु ब्राह्मणाने. शाप दिला बृहस्पतीने. थोडस मागं पुढे झालं. एका आचमने अगस्ती मुनी माझा पिता शोषिला. माझा बाप चंद्र तो समुद्र प्राशन केला अगस्तीने. माझा भाऊ चंद्र त्याला शाप दिला बृहस्पतीने.
माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ते भृगु ब्राह्मणाने. ऐसे दुःख सरस्वते म्हणून बहु भीते या कुला. म्हणजे लक्ष्मी न सरस्वती एकत्रित नांदत नाही, पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतानं. सरस्वती म्हणजे विद्वत्ता, लक्ष्मी म्हणजे वैभव. जेवढे प्रवचनाला येणार तेवढे दररोज जेवून जाणार. हे वैभव नाथ बाबांचं. पुन्हा एक शब्द लक्षात घ्या. नाथ महाराजांच्या वेळेला एक संत होते अंबाजोगाईला. त्यांचं नाव होतं दासोपंत. अंबाजोगाई. पण त्यांचाही अधिकार महान होता. दासोपंतांची करमणूक करण्यासाठी सोंगट्या खेळायला स्वतः भगवान यायचे. एक दिवस दासोपंताची करमणूक सोंगट्या खेळतात भगवान, आणि अचानक एकनाथ महाराज अंबाजोगाईला वाड्यात आल्याची चाहूल लागली. देव अंतर्धान पावले. दासोपंतांचा गैरसमज झाला की पठ्ठ्यासोबत सोंगट्या खेळणारा भगवान हा पैठणचा संत आल्याबरोबर दर्शन न देता का गेला. हा दर्शन देण्याच्या लायकीचा बाबा नसावा. दासोपंताचा. आणि मग गुळ पाणी वगैरे तेव्हा चहा नव्हता. गुळ पाणी पारमार्थिक चर्चा झाल्या. बरं येतो दासोपंत, थांबा सोडायला येतो. कारण अंबाजोगाईच्या बाहेर पर्यंत सोडायला दासोपंत आले. नाथ महाराज म्हणाले कधी येणं झालं पैठणला या वाड्यावर येऊ म्हणाले. असे काही दिवस गेले आणि एक दिवस दासोपंत पैठणला येतात. पहिल्यांदा आले असल्यामुळे विचारतात नाथांचा वाडा, पुढे जा, अजून पुढे जा, अजून पुढे जा. उदास पण बसत. फार संकट आहे का. इकडे इकडे असं बाजूला या, असं इकडे बस. नाही ते असणार नाही ते कधी, मला नसते. असं इकडे बसलं चालेल ना. उदास असे दोन चार असल्यावर कोणताही महाराज जाणार आहे. तर ते VIP तेच दिसते ना मला. उदास सांगू घ्या पुढे. प्रसन्न पाहिजे. फार संकट सगळ्या जगाचं आल्यासारखं. विठ्ठल पैठणला आला म्हणजे या वाड्यावर विचारतात नाथांचा वाडा, पुढे जा बाबा, बाबा पुढे जा, बाबा पुढे जा. असं करता करता नाथांच्या वाड्यात आले आणि द्वारात बघितलं. दासोपंत चकित झाले. का त्याचं सगळ्यांना पाठही आहे, स्पर्श करून जातो आहे. प्रमाण योग्य आहे, पण थोडं आता बरोबर बरोबर म्हणजे आता 1.25 तास आहे. हे सगळं अभंग मोठा आहे. हे थोडस ते सगळे आता पाठ झालं महाराष्ट्राला. प्रत्येक महाराज ते घेतच प्रमाण. चकित झाले. देवा तुम्ही बोट ठेवला, हळू बोला. का मालकाचं प्रवचन चालू आहे. कोण मालक? एकनाथ महाराज. तुम्ही ड्रेसवरून ओळखता नाही तुम्हाला, सोपणार आहे. त्या दिवशी वाटलं होतं देवा की हा दर्शन देण्याच्या लायकीचा महाराज नसेल म्हणून तुम्ही निघून गेला. असं कोणाला कमी लेखू नाही दासोपंत. अरे या मालकाची परवानगी न घेता तुझ्याकडे आलो होतो. मालक आल्याची चाहूल लागल्यावर घाबरलो. मालक रागावतील म्हणून निघून आलो. लक्षात घ्या. सर्व जगाचा नाथ आहे, त्याला जगन्नाथ म्हणतात. पण जगन्नाथाला एक नाथ आहे आणि त्यांचं नाव एकनाथ आहे. असे थोर संत एकनाथ महाराज त्यांचा अभंग ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी याचं महत्व प्रतिपादन करणारा. हे पहा, आहार निद्रा भय मैथून ह्या 4 गोष्टी सर्वांना पाठ आहे. जनावराला सुद्धा हे लागू आहे. आहार निद्रा भय मैथून सर्व यवनीसी समसमान. त्याच्यात एकच घटक आहे, त्याची गरजही नाही, त्याची आवडही नाही, बरं का. पण 3 आहे राजू नाना, त्याची गरज आणि आवड आहे. आहार निद्रा मैथून. आहाराची गरजही आहे, आवडही आहे. गरज म्हणजे जिवंत राहण्यासाठी जेवण करावं लागतं. आणि प्रत्येकाच्या जेवणाची व्यवस्था परमेश्वरानं केलेली आहे. जेवणामध्ये फरक आहे, पण जीव जन्मालाच आला नाही जो जेवण करीत नाही.
बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता शीर्षाम रक्ता गोचिड धोंबे कावळ ढोपरा कंकर तितरा राजहंस तारा मुक्ता फळे मालाची पेटे वाहताती उंटे तयाशी तो काटे भक्षावया सुकराशी विष्टा माणेसा अवकाश मिष्टानाची त्यास काय गोडी स्वानाशी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी. येऊन कळलं तुम्हाला जेवण वेगवेगळ्या जेवण करीत नाही असा जीव जन्माला आला नाही. म्हणजे आहाराची गरजही आहे, नुसती गरज नाही आवड आहे. थोडं मीठ कमी होऊ द्या तर लाल डोळे करतात. चवी चवी घेऊ घास म्हणजे आवडही आहे गरजही आहे आहाराची. निद्रेची गरजही आहे आवडही आहे. किमान शरीर स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी 6 ते 7 तास झोप झालीच पाहिजे म्हणजे गरज आहे आवडही आहे. कधी जन्मात जे कीर्तनाला आलं नाही राजू नाना ते ओळखू येतं. इतकं उदास असतं ते म्हणतं काय करावं काय राजू नाना घेऊन आले आता जाताही येत नाही बसणंही होत नाही. त्याचा चेहरा पहा. जर खांबाचा आधार मिळाला निद्रा घे लोडाची ठेकोणी. घे लोडासी टेकून या म्हणजे निद्रेची गरजही आहे आवडही आहे. आहाराची गरजही आहे आवडही आहे. मैथून गरजही आहे आवडही आहे. पण एक घटक त्याचं नाव भय. गरजही नाही आवडतही नाही. भयाची कोणाला गरज आहे? गरज नाही. बरं भय कोणाला आवडतं? म्हणजे आवडही नाही गरजही नाही कापसे सर. पण प्रत्येकाला भय आहे. प्रत्येकाला असा एकही नाही की ज्याला भय नाही. हे नसलं तरी एक शेवटचं भय आहे. जन्म मरणापरवते भय आणि कोणते सांग पा. सर्वात मोठं भय आपण तिकडेच चाललो. म्हणायचं असते मरण आलं मरण आलं रे. मरण मोकळच नाही मरण येतच नाही आहे तिथंच आहे. आपणच जातो. एकतुनीला लोकांनी एसटी केली. आषाढीच्या वेळेला 50 प्रवासी ज्ञानबा तुकाराम करीत पंढरपूरला पोहोचले. 8 तासांनी एसटी थांबली पंढरपुरात. मग एकमेकाला एकतुनीचे प्रवासी म्हणतात उतरा पाटील पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यात यायचे कशाला आलं? हे गेलं 8 तास गेलं तरी तिथं गेल्यावर म्हणतो पंढरपूर आलं. तसं मरण आलं येतच नाही. प्रत्येक आपण तिकडेच चाललो. दिवसेंदिवस आपला जो प्रवास चालू आहे तो मरणाकडे. आणि मरण म्हणजे 4 दुःखाचं एकत्रीकरण. अनुताप मोह विश्लेषण आणि आगामी. मरायच्या वेळेला हे 4ही दुःख एकत्रित येतात. खाली टाकल्यानंतर पहिला चित्रपट जीवनाचा उभा राहतो की कळ्याला लागल्यापासून कालपर्यंत मी काय केलं. हाची घडोघडी चित्ताई संच मिळाला आला. आता हैगा नाही करत मी तरी 11च्या पुढे जात नाही. काळजी करू नका. काय जन्मा येऊन केली म्या जोडी हाची घडोघडी. खाली टाकलं मरायच्या आधीची अवस्था की त्याच्या पुढे संपूर्ण चित्रपट. याला म्हणतात अनुताप. अनुतापाचं दुःख. आता मेल्यावर माझ्या संपत्तीचं वैभवाचं बायका पोराचं कसं होईल हे मोहजन्य. जीव जाण्याचा प्रयत्न करतो शरीर धरू धरू ठेवतं जेव्हा ही वडाता हे विश्लेषण. आणि टक्री त्याला टक्री म्हणतात. ते सारखं वर पाहतं पापण्या हलवत नाही. पाय गार पडलेले असतात. उष्णता छातीमध्ये. इथे कंठात प्राण. वाचा गेलेली. 2-3 मिनिटाचा पावना. हे शेवटचं.
की सारखं वर पाहतं त्याला यमदूत दिसतात. यमदूत फक्त दोघाला दिसतात, मृदंगाचारी आणि कीर्तनकार. कोण दोघं? राजू नाना. एक तर कुत्र्याला दिसतात, नाही तर ज्याच्या करता आले त्याला. तर स्वर्गारोहण प्रसंग होता. धर्मराजासोबत कुत्र गेलं होतं, ते यमपुरी पाहून आलं वापस. पुण्य संपल्यानं त्या दिवसापासून कुत्र्यांना यम दिसतात. गावात यमदूत आले म्हणजे त्या दिवशी कुत्रे भुंकत नसतात. लहान पिल्यापासून म्हाताऱ्या कुत्र्यांपर्यंत विव्हळतात, कारण त्यांना यमदूत दिसतात. भुंकण्याचा प्रयत्न करतात, पण बोबडी वळते. बोबडी. एखादा भित्रा माणूस संडास मध्ये गेला आणि झुरळ दिसलं बरोबर, तर झुरळ नाही म्हणत, झुझू करतात. तसं कुत्र्याची अवस्था. वो 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 त्या दिवशी त्याचं कारण शोधा तुम्ही. आणि मग माझं खोटं असेल तर त्या दिवशी म्हाताऱ्या माणसांची चर्चा आहे का प्रल्हादराव. एक 90चं म्हातार 85च्या म्हाताऱ्याजवळ जातं. आबा काय नाना, अरे कुत्री रडायला लागली गावात, जास्त आजारी कोण आहे? हे दोघं सोडून समजायचं यमदूत. यमदूत कुत्र्यांना दिसतात. दुसरं ज्याच्या करता आले त्याला दिसतात. त्याचं वर्णन आहे. 11 विक्राळ काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगरगट्ट ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढती बिकट मार्की काटे कुटे ठाई ठाई खड्डे मोठे दंशती सर्प विंचू कुटे ऊर्ध्व मार्ग हिंस्र पशु लचके तोडती कुरकी धाड बोतून खाती रक्त मुंबाय ऐशा रीती दया कोणा येईना दूर राहिली नाती होती राज्य वैभवती संपत्ती पडत होता. यमदूता हाती असा आणि एकटा. आणि मग नाही त्या यमासी करुणा. मग तिथं गेल्यावर यम धर्मा पुढे उभं केल्या जातं. चित्रगुप्ताला यम धर्म विचारता. याचं कसं काय काय म्हणते. मग चित्रगुप्त वाचून दाखवतो. हे 50 वर्ष सप्ताह झाला पण कीर्तनात गेलं नव्हतं. अजून काय कधी वर्गणी दिली नाही. देणाऱ्याला विरोध केला. श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी सुद्धा शुद्धीवर नव्हतं. हा ना. मग यम धर्म विचारतो. कारे केशवासी चुकले कारे केशवाशी चुकलेती कथा पुराण श्रवण होती तुम्हा कारण डोळेमुख संताची संगती. आणि मग शिक्षा. पहिलं अशीपत्र तारू खैराचे इंगळ, त्याला खिळ्याच्या वनातून चालवतात. आर पार खिळे घुसतात पायामध्ये. छिद्र 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 पायाला झाले. मग खैर नावाच्या लाकडाचे निखारे. मग त्याच्यानंतर लाल लोखंडाचा खांब त्याला कवटाळतात. त्याच्यानंतर तापल्या तेलाच्या उकळत्या कढईत टाकतात. बापरे काय काही असंही म्हणतील एक तुम्ही जे काय बाता हाणता महाराज. अहो तिथं छिद्र पायाला पडतात. 2 हात यमदूत धरतात. अहो डेड बॉडी तर इथंच आहे. हो ते बरोबर आहे. ती अंत्यसंस्कारासाठी तुम्हाला दिलेली आहे. पण त्याच्यातला जो जीवात्मा जातो ना त्याला तिथं एक शरीर मिळतं. तुम्ही अशी काळजी करू नका. हे राहू द्या तुमच्याकडे पत्राच्या शेडमध्ये न्यायला. राम बोल भाई राम. त्याच्यातला जीवात्मा जो जातो त्याला तिथं शरीर तयार असतं. तुम्ही काही प्रयत्न करायचे नाही. पण माझं खोटं असतं तर तुम्ही आजारी पडा बरं. बिमार पडल्यावर तुम्हाला तुमच्या मुलाने पुण्याला नेला. तुमचे किती भारी कपडे असू द्या तरी तिथला झगा घालावा लागतो. झगा तयार आहे दवाखान्यात, तसं तिथं शरीर तयार आहे. तुम्ही फक्त मरून पहा, काय करू नका. मग एक हात यमदूत इकडून एक हात धरतो. तप्त भूमीवरी चालवती पायवणी स्तंभाबाई कवटाळते. अशी तारू खैराचे इंग निघताती ज्वाळ तैल पाकी. हे सत्शास्त्र श्रवणावरून ज्याला कळून चुकलं की सर्वात मोठं भय यमराजाचा आहे म्हणजे काळाचा आहे. आणि तो नाद बाबांच्या जवळ आला. वेळ कमी असल्यानं चरणावर डोकं ठेवून रडला. बाबा काय सत्शास्त्र श्रवणानं कळालं मला सर्वात मोठं भय काळाचं आहे. आणि त्या काळाच्या भयातून मुक्त होण्याचा उपाय सांगावा म्हणून तुमच्याकडे आलो. नाथ महाराज म्हणतात याच्यासाठी येतात साधक लोक माझ्याकडे.
मी त्यांना उपाय सुचवतो. ज्यांनी ज्यांनी माझ्या उपायाचं अवलंबन केलं ना त्याला फायदा सुद्धा झाला. भय कळी काळाचे नाही नाही तया काळाचं भय वाटते का? मग उपाय आहे ना. काय करावं लागेल महाराज? ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे दान सांगितलं तुला मग पटत नाही ना महाराज. का ज्ञानेश्वरी वाचायची म्हणतात मग कळी काळाचं भय नाही म्हणता. मी सेवा निवृत्त होऊन 20 वर्ष झाले. दररोज ज्ञानेश्वरी वाचतो तरी भय संपलं नाही. असं अरले का मग वाचण्यात फरक असला पाहिजे. बरं का? हे पहा साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नसेल तर दोष साधनामध्ये आहे हे सिद्ध होत असत. नाहीतर संभाजीनगरच्या स्टँडवर बऱ्याच एसट्या हे घाई गेलं, एसटीत बसलं, डबल बेल झाली, पार अर्धा तास झाला, एसटी बदनापूर पर्यंत गेली. मग हे म्हणत कंडक्टर एक पुणे उधर खाली और नगदी पैसे घ्या साहेब. बाकीचे उदाहरण होतात. दिलं उतरून त्याला. का पैसे नाही, 500ची नोट दाखवतो. जागा नाही, 2च्या बाकड्यावर एकटंच बसलो. का जात नाही? चुकीच्या गाडीत बसलो. साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नसेल तर दोष साधनामध्ये आहे हे सिद्ध होत असत. ते साधन राजू नाना इकडची एकूण गोष्ट सांगत नाही 11 पर्यंत, सगळ्या गोष्टी तिकडच्या सांगतात. तिकडचं कोणी इकडे ऐकायला नसल्यामुळे
6 जण व्यसनी होते. आणि पहा व्यसनी माणसं व्यसन सोबतच ठेवतात. सूर्य मावळतीला आला, 6 जण निघालेले म्हणले आता. आणि नदी वाहत होती, म्हणला नदी वाहते रे असं सांगतात की मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणामध्ये गंगेचं पाणी बघितलं की त्यांना ओढायची इच्छा होते असं म्हणतात. एक दम मारून मग जाऊ का तिकडे. 6 जण एवढे घाई काम करतात. राजू नाना त्यांच्या सप्ताहाच्या काळात पाया पडा तरी कोणी मदत करत नाही. पण त्यांच्यातली पहा एकानं सोडली गाठोडी, दुसरं पळत गेलं, पाणी आणलं, तिसऱ्यानं मळून काढला, चौथ्यानं नारळाच्या दोरीची गुंडाळी केली, 5व्यानं गुलाबाच्या फुलाचा रस काढला. चौकदार पाठ आहे मला, गोल्डन भानुश आहे कोण, बरोबर आहे का? नाव चुकली. अरे एकदाच वाटत असतो विठ्ठल. मग त्यांच्यातली संघटना पहा. भरून झाल्यावर नारळाच्या दोरीची गुंडाळी, मग काडीपेटी लावली, एकमेकास हे करू, मग अवघे धरू. आणि मग एक दोन दम झाले. ते म्हणतात हुक्का सबका लाडला. बरं काय पांडे शास्त्री, हे तुमच्या भागवतात नाही. हुक्का सबका लाडला सबका राखे मान, भरी सभा में यू फिर जैसा गोपीन में कान. ते म्हणतात जसा पूर्वी रास क्रीडेच्या वेळेला कृष्ण गोपिका फिरत होता तसा गांजा आमच्यात फिरतो. हुक्का सबका लाडला सबका राखे मान, भरी सभा में यू फिरे. ज्यानं हात पुढे केला त्याचा मान. 2 4 दम झाले, डोळे लाल झाले, सूर्य मावळला. पलीकडे जायचं राजू ना, आता पलीकडे जायचं आहे आता. रे गुडगा पाण्यात गेले. त्या भागातलं एक आलं, अरे कुठले कोण्या गावचे? लांबचे. काय आत्महत्या करता का? म्हणजे पोहायला का कोणाला नाही? मग 2 पुरुष पाणी आहे ना. बापरे, मग कसं जायचं? अरे पलीकडे जा, इथून अर्धा किलोमीटर एक नावाडी आहे, नावाड्याच्या पायापर्यंत पलीकडे जा. 8:30 वाजले. नावाडी गेला घरी, दोर बांधून झाडाला. पण हे लाल डोळेवाले म्हणले अरे नसू दे नावाडी ना आपण रे. डोळे लाल जाते. बसले 9 वाजता, नावेत बसले 9 वाजता. म्हणले आपण 6 जण आहे, दोघाची पाळी. 9 ते 12 दोघांना वल्ले मारले. बाजूला 12 ते 3 दुसरी दोघं, बाजूला 3 ते 6 तिसरी जोडी. पहाटे तो कोंबडा वरडलं भर, नाव तिथंच. जाण्याची इच्छा नाही का? इच्छा आहे. साधन नाही का? नावेत बसले. प्रयत्न नाही का? रात्रभर वल्ले मारले. मग का जात नाही? दोर सोडला नाही. दोर राजू नाना दोर सोडला नाही आणि हे वल्ले मारून मेले तरी पलीकडे जाईल का? तसं प्रेमरूपी दोर बांधलाय आम्ही संसाराच्या झाडाला आणि भक्तीचे वल्ले लोकांसाठी चाललेले. म्हणून अंतर तुझ्या संसार भक्ती बायात्कार म्हणून अंतर तुझे पायी. म्हणजे तुझ्या वाचण्यात दोष असला पाहिजे का? साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नाही तर दोष साधनामध्ये आहे. कसा तुझ्या वाचण्यात दोष आहे. म्हणजे वाचण्याची काही पद्धत आहे का एकनाथ महाराज? पद्धत नंतर सांगतो, मी त्यासाठी आलो. फक्त तुझी पद्धत आधी सांग. माझी 20 वर्ष झाले रिटायर. मुलगाही नोकरीवर आहे महाराज, सूनही नोकरीवर आहे. ते लहान नातवंड खेळवायचा कार्यक्रम माझ्याकडे असतो. दोन्ही नातू एकाच पाळण्यात टाकतो बाबा. एका हाती पाळण्याची दोरी, एका हाती ज्ञानेश्वरी.
ओम नमो जियाद्या बाणा जो जो रे कुलभूषणा जय जय सुसंवेद्यात्मरूपा अंतशरथ नंदना. एका हातानं पाळण्याची दोरी ओढतो महाराज आणि एका हातानं ज्ञानेश्वरी. म्हणूनच फरक. लेखा अशी वाचून मेला तरी फायदा होईल का? ते 20 रुपयाचं पुस्तक नाही. प्रत्येक ओवीतून माझी माऊली माझ्यासोबत साक्षात बोलते ही भावना ठेवू. वाची ज्ञानेश्वरी. परमार्थामध्ये महत्व आहे ते भावाला. भाव धरी तरी तारील पाषाण. नाहीतर दगडाचा स्वभाव आहे तो स्वतः बुडतो त्याचा आश्रय करणाऱ्यालाही बुडवतो. पण श्रद्धा ठेवली ना भाव धरी तरी. त्याला कोणीतरी सांगितलं की गुरु करावा लागतो जीवनात. मेंढ्या वळणारा गडी. बरं का शोभा. मेंढ्या वळणारा गडी होता. त्याला कोणी तरी सांगितलं बरं का भर हे आमच्या सेवेतच होते. 8 दिवस त्यांच्याकडे होतो त्यामुळे ते काही घाबरत नाही महाराज. पाहिला जाय म्हणा महाराज 8 दिवस. कोणीतरी सांगितलं अशोकराव त्याला की गुरु करावा लागतो. सुनले चतुर सुजान सुनले चतुर सुजान निगुरे नाही रहे ना. त्यानं काय बाडेशास्त्री त्याला कळालं की पलीकडच्या गावाला गुरु आले ते शिष्याला माळी घालतात. शिष्य आणि मग काहीतरी गुरुला दक्षिणाही न्यावी लागते हे त्याला माहिती होतं. आणि हा 8 गडी मेंढ्या वळणारा गडी. 6.5 फूट उंची 58 इंच छाती कोल्हापुरी मिशा सफरचंद सारखे गाल 112 किलो वजन. लक्षात आलं का शिष्य? जाताना आपल्या शेतातून गेलं गुरुजीसाठी कोशिंबीरची पेंडी 2 वांगे आधीच 8. आणि त्या गुरुजीच्या भोवताल भवर परदेशातले शिष्य बसले होते. ते मक्याच्या कणसासारखे केस डोक्याला टोमॅटो सारखे कलर. परदेशातले फळे घेऊन आलेले. आणि हे तिथं गेलं. काना एवढी उंच काठी खांद्यावर गोंगड 12 बंदी गुडघेचा गोत्र कोल्हापुरी जोडा कोल्हापुरी मिशा 112 किलो वजन 6.5 फूट 58 इंच छाती आणि तांबडे डोळे वाघासारखे. वांगेन कोशिंबीरची पेंडी. गेलं ना वाकलं नाही नमस्कार नाही. आपण जर्सी गाईच्या खोंडाला चारा टाकतो तसे वांगेन कोशिंबीर गुरु पुढे आपटली. लक्षात गुरु तर हादरले. बरं कमी जास्त करू तर काठी आहे. तर बाबा काय तुला गुरु करायचा आहे. तुला देऊन जर पेंड्या वाला त्याला काय गुरु करायचा तुला. झाला भाऊ मी तुझा गुरु झालो. झालो का शिष्य झालो. मंत्र दे ना. मंत्र दे. दक्षिणा काय आलं दिसत नाही का तुला वांगेर कोशिंबीर. मग तोच मंत्र आहे. याचा फायदा सांग ना गुरु. फायदा श्रद्धेनं जप कर. भाव ठेव. भाऊसागर तरसी
झालं. अशोकराव हे घरी गेलं. दिवसभर मेंढ्या वळताना दो बैंगन एक कोथमीरची जोडी मंत्र, दो बैंगन एक कोथमीरची जोडी. दिवसभर संध्याकाळी आलं म्हणजे दो बैंगन एक कोथमीरची जोडी, हरिपाठ दो बैंगन एक कोथमीरची जोडी, जेवायच्या आधी दो बैंगन एक कोथमीरची जोडी, झोपायच्या आधी दो बैंगन एक कोथमीरची जोडी, झोपून उठल्यावर सकाळी दो बैंगन एक वर्ष मंत्र जपला यानं दो बैंगन एक कोथमीरची जोडी. दुसऱ्या वर्षी याचे गुरुजी पलीकडच्या गावात आल्याचं कळालं. निघाला. बाळको म्हणली कुठे चालला तुम्ही? गुरु आनंद माझं पलकड पलकड. मग तुम्हाला वाटतं का गुरुचं दर्शन घ्या? आमची नाही इच्छा होत. असं करा, गुरुला आपल्या घरी आणा. मी घर सारवून ठेवते, रांगोळ्या घालून ठेवते, आरती करून ठेवते, गादी टाकून ठेवते. तुमच्या गुरुसाठी सगळे थॉम्सनची द्राक्षी, वसईची केळी, संत्री नागपूरची, आंबे हापूरचे, बिस्किट ग्लुकोजचं काय लागत ते सगळे फक्त गुरु घरी आणा. ठीक आहे म्हणा. गेलं तर नदी दुथडी भरून वाहत होती. याला पोहायला येत नाही. मला पलीकडे कसं जाऊ? गुरुजी पलीकडे आहे. पण लक्षात आलं, गुरुजी म्हणले होते दो बैंगन एक कोथमीरची जुडी, मंत्राचा जप कर भवसागर तरसील भवसागर. नदी काय अवघड आहे मला 2000 फुटाची. राजू नाना घोंगडा अंथरलं त्यानं काठाला आणि मांडी घातली, डोळे मिटले, गुरुचं केलं ध्यान. दो बैंगन एक कोथमीरची जुडी, चल घोंगडी पैल तडी. गेलं पलीकडे महाबळा माझ्याकडे गेलं. घोंगड्यावर बसून पाण्यावर कापसे सर घोंगडं झटकलं, खांद्यावर टाकलं आणि गुरुकडे आलं. बरोबर गुरुनं ओळखलं गेल्यासारखं वांग्यावालं. दक्षिणा लक्षात राहण्यासारखी. अरे तू पलीकडचा गावचा? हो गुरुदेवा. रात्री मुक्काम नव्हता का? नाही. मग आता घरून आलो. घरून आला? अरे पुलाची सोय नाही, नावेची सोय नाही, नदी दुथडी भरून वाहते. पोहून आला म्हणाव तर तुझे कपडे भिजले नाही. चेष्टा करत का गुरु? गेल्या साली काय म्हणला तू? मेंढ्यावाला होता तशी त्याच्या भाषेत. दो बैंगन कोथमीर खिचडी, भाव ठेवून मंत्र जप म्हणला भवसागर तरसील. पलीकडे घोंगड्यावर बसलो, तुझं ध्यान केलं, मंत्र जपला, अलीकडे आलो पाण्यावर. हा घोंगड्यावर बसून पाण्यावर. मग तर कॅमेऱ्याकडे तोंड करतात गुरुजी तसे होणार. त्याचे नुसतं आलो नाही, तुझी तयारी झाली. तुझी तयारी म्हटलं राहता. त्याची भाषा समजून घ्या. तयारी झाली. घरी सारवून ठेवलं, घर रांगोळ्या घातल्या, बायको वाट पाहते. थॉम्सनची द्राक्षी, वसईची केळी, संत्री नागपूरचे, आंबे हापूरचे, लेकरे वाट पाहतात दर्शनाला. तुला घेऊन जायला आलो. गुरु हादरला. अशोकराव याला हो म्हणावं, दडदडीत मरण आहे. नाही म्हणावं, याच्या भावनेला तडा आहे. गुरुने ठरवलं, नाहीतरी मरण आहेस ना, एक दिवस मेलो तरी चालल, पण याच्या भावनेला तडा जाऊ द्यायचा नाही. चल बाबा. घोंगड्यावालं पुढं, गुरु माग, त्याचे परदेशात शिष्य आहे. राजू नाना सगळे तांबडे शिष्य माग माग. नदी दुथडी भरून वाहते आणि ते घोंगडं अंथरलं. यानं डबल अंथरलं तर डबल शीट जायचं आहे. आणि ते पुराचं पाणी बघितलं आणि गुरुनी तांबड्या शिष्यांना नमस्कार केला. तांबडे इंग्रजीतून एकमेकाला म्हणू लागले, आता पुन्हा दर्शन नाही. आणि गुरुने सांगितलं बरं का कापसेकर, आम्ही जातो आमच्या गावात, नदी वाहते, आमचा राम राम घ्यावा, आता नाही येणे जाणे, सर खुंटले बोलणे, आजवर होतो तुमची आघाडी, आता कृपा असू दे. गोंगड्यावर झाला बोलून आला. गुरु बसला माग. संतोष गुरु बसला माग. लट 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 गुरु कापत होता पुराचं पाणी पाहून. गोंगड्यावरला म्हणला, प्रवचन कसा बाता हाणतो, भाऊसागर तरा लेखा नदीच्या पुराला घाबरतो. मेंढ्यावाला भीती वाटते बाबा. मग माझी कंबर धर. गुरुला सांगतो कंबर धर माझी. त्याने मजबूत धरली कंबर अशी. का? त्यानं ठरवलं मरू तो दोघे मरू, डेट बॉड्या दोघांच्या एवढे फुगून वर पंचनाम्याला. तरी लटलट. अजून भीती गेली ना वाटते तुझी? नाही, पाण्याची भीती वाटते. डोळे घे लावून. मेंढ्यावाला म्हणतो गुरुला,
लावतो म्हणला, आता नाही उघडायचे रे. मंत्र जपला तो बाईकाने कोथमिरी जोडी चल घोंगडी पैल धडी. घोंगड्यावर बसून गुरु शिष्य पलीकडे. 1 वर्षापासून निंदा टिंगल टवाळी करणारे परदेशातले तांबडे आता घोंगड्यावाल्याचा जय जयकार करून नाचू लागले नदीच्या काठाला. पण तिकडे त्यानं घोंगडं झटकलं, खांद्यावर टाकलं. जगात ज्याचे शिष्य आहे त्या गुरुनं मेंढ्यावाल्याला दंडवत घातलं. म्हणजे पायाला मिठी मारून गुरु रडला. हे काय करता गुरु? कोणा नरकाला नेऊन घालता तुम्ही? गुरुजी आहेत माझं. अरे वांगेन कोशिंबीर मंत्र आहे काय? अरे आज खरं सांगतो भाऊ, तुझी चेष्टा केली रे गेल्या साली, पण तू दाखवून दिलं भावामध्ये काय ताकद आहे. तू तरला यात नवल नाही, जाहीर तुझा गुरु तारला. विठ्ठल आणि म्हणून हे पुस्तक नाही, एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीमधून साक्षात माझी माऊली ज्ञानोबा आहे माझ्याशी बोलती. अशी भावना ठेवून भाव धरोनिया बरोबर लक्ष ठेवा. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी महाराज. आता डोळे उघडले आमचे. उद्यापासून तशाच पद्धतीनं ज्ञानेश्वरी वाचील. पण फायदा कृपा करी हरी तयावरी. भाव ठेवून ज्ञानेश्वरी वाचली तर त्याच्यावर हरी कृपा करतो. एक लक्षात ठेवा, कृपेत जी ताकद आहे ना टकले पाटील, ती कृपा करणाऱ्यात नाही. कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली कापसे सर त्याला विचारा, नाही तर सर्व माहिती आहे तुम्हाला. काळवंडे शास्त्री रामायणातले 2 पात्र डोळ्यापुढे आणा. हनुमान, श्रीराम. ज्यानं कृपा केली तो श्रीराम, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान. काय झालं? कृपा करणारा राम पुलावून चालत चालत गेला, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत लंकेत गेला. घरी गेल्यावर डोकं आलं. जय श्रीराम. जेमी अमोदर रघुपती कर बाणा ये भाती बेरच्या तेवढ्या घाईनं नसते. घाईत गेलं ना, हळूहळू गेलं का. जेमी अमोदर रघुपती कर बाणा, धनुष्यापासून बाण सुटावा श्रीरामचंद्राचा, सरळ रेषेत हनुमानजी. म्हणजे कृपा करणाऱ्या रामाला पुलावून जावं लागलं. ज्याच्यावर कृपा केली तो मारोतराव एका उडीत लंकेत गेला. म्हणून कृपा महत्वाची आहे. कृपा, आणि ती कृपा होण्यासाठी मध्ये साधू संतांची गरज आहे. घरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. कारण भगवंतात जी ताकद नाही ती कृपेत आहे. प्रारब्धाने कोणाला सोडले का राजू नाना? खरं सांग, प्रारब्धाने कोणाला सोडलं? प्रत्येकाला. अरे लोखंडाला आहे, मातीच्या भांड्याला आहे, दगडाला आहे, प्रेताला सुद्धा. 1 फूट लांबीचं लोखंड मधून तोडलं विलासराव, त्याचे 2 तुकडे केल्यावर अर्ध्या तुकड्याचा 6 इंच तुकडा त्याचा केला चिमटा, उरला 6 इंच त्याचा केला चमचा. अशोकराव आधी एकच होतं लोखंड, पण 2 तुकडे केले, 1 चिमटा झाला आणि 1 चमचा. प्रारब्ध किती बदललं? चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में, चमचा खाता खीर. चुकी जाय का राजू नाना? चिमटा जन्मभर चुलीतले निखारे उचलतो आणि चमचा खिरीच्या पातेल्यात मजा मारतो. चमच्याची मजा. फक्त आपला चमचा कीर्तनात राहू द्या. त्याचं कारण सांगतो. पूर्वी चमचे नव्हते, चमचे आता सुरू झाले. पूर्वीचे माणसं हाताने जेवायचे, आता आंघोळ झाली कांदा पोह्याची चमचा. मी असं विचारतो, पोह्याच्या आणि याच्यामध्ये घुसायचं काम काय चमच्याचं? त्याला म्हणतात चमच्या, मध्ये घुसतो त्याला. आता तोंडाचं काम तोंड करतं, हाताचं काम हात करत, मध्ये लुडबुडतं ते चमचा. चिमटावर हे लोखंडाचं प्रारब्ध. चिमटावर चमचे से होत बडी तकदीर, चिमटा जलता अंगार में, चमचा खाता खीर.
दगडाचं प्रारब्ध. 5 फूट लांबीचा दगड मधून तोडला, 2.5 फुटाचा तुकडा त्याची मूर्ती केली, उरलेला 2.5 फूट पायरीला लावला. आधी एकच होता का नाही, पण अर्ध्या तुकड्याची मूर्ती, अर्ध्या तुकड्याची पायरी. काय झालं, ज्याची पायरी तिथं जोड्यासह लाता ठेवतो आम्ही, आणि जे मूर्ती तिथं डोकं, हे दगडाचं प्रारब्ध. पूजा एकावरी पाय एकावरी पाय ठेवी, बदललं प्रारब्ध. एकाच मायेच्या पोटी जन्माला आलेले 2 भाऊ, एक मंत्रालयात एसीच्या रूम मध्ये फाईलवर सह्या करत, आणि एक दादरच्या स्टेशनवर दिवसभर हमाली करत. प्रारब्ध. काही काही माणसं, तुम्हाला काही माहिती आहे का महाराज, काय शरदचंद्रजी पवार साहेब ने मी एकाच वर्गात शिकलो, असे बाटा मारणारे लोक आहेत ना. पुन्हा कोणाच्या वर्गात होते साहेब कोणाच नाही. ठीक आहे भाऊ, चांगलं झालं, पण ते दिल्लीला गेले पाहिजे, आणि तू कोयते घेऊ जर्सी गायसाठी ऊसच तोडला. याला म्हणतात प्रारब्ध. प्रत्येकाला, दगडाला आहे, अरे प्रेताला किसी की लाश पर फूलों की लड़ी, किसी की लाल दिगर कफन की पड़ी. एक प्रेत कसं सजवल्या जातं की तसा नवरदेवाची यात्रा, आणि एक 3 दिवस झाले येड्या बाबळी जवळ पोलीस पंचनामा कुत्री बसली बोलतात. प्रारब्ध मानावं लागेल तुम्हाला. त्याच्यात बदल करण्याची ताकद परमेश्वरात सुद्धा नाही. आणि परमेश्वराला चुकत नाही, बाकीचं कशाला. नामा म्हणे कर्म देखा देवादिका चुकेना, पण प्रारब्धात बदल करायची ताकद भगवंताच्या कृपेत आहे. मी याकरता आपली वेळ घेतली. आता एक तुम्हाला थोडासा संदर्भ, बरं का, काय पांडेशास्त्री तुम्हाला माहित असेल ते, पण सुदामजी, थोडस सांगू का अशोकराव, मला माहिती आहे तुम्ही त्याच पार्टीने बोलणार. बरं ठीक आहे, थोडसा एक नवीन विषय 2 मिनिटात सांगतो. एक ब्राह्मणी, तिचा नवरा मेलेला, 2 लेकरं, जंगलात राहत होती, विधवा बाई, जाऊन काहीतरी मागायची, लेकराला पोसायची. जंगलातली घटना. ओंजळभर हरभरे कुठून तरी आणले, अर्धे खाऊ घातले लेकराला, आणि अर्धी गाठोडी फडक्यात बांधून, उतरंडपुरी असायची, उतरंड ठेवली. रात्री झोपल्यावर चोरटे आले, चोरट्यानं ते सगळे पाहिलं, तर ते हरभऱ्याची गाठोडी, दागिन्याचे मनीन हरभऱ्याचे दाणे सारखे असतात. चोराने डोकं चालवलं, दागिन्याची गाठोडी सापडली, काढली, पळा लागले, हिला जाग आली तर उतरंड पडली, आणि ते चोरटे पुरं, ही माग. अरे वाटोळ होईल तुमचं. माझ्या लेकरासाठी सकाळी काही मिळणार नाही म्हणून हरभरे गाठोडीत बांधून ठेवले होते, ते घेऊन चालला. शाप आहे माझा, हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. हे नीट ऐका. आणि मग ते चालले सांदेपणी गुरुच्या आश्रमापासून चोरटे. म्हणले तर हरभरे आले का, दिले फेकून आश्रमात. सकाळी सरपण आणायला दोघाला पाठवलं, ती गाठोडी गुरुमातेला सापडली. पण सुदामजी रात्री 12ला जागे होते, ब्राह्मणींच्या शापाचे शब्द ऐकले होते, हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. तीच गाठोडी गुरुमातेनं दिली. भूक लागल लेकरं खा, सुदामजीच्या जवळ दिली. खरंच भूक लागली, सुदामजीनं सगळे हरभरे खाल्ले, देवाला दिले नाही. हा, इथपर्यंत ठीक आहे. मग सुदामजी जेव्हा द्वारकेला आले, लवकर कसे आले, राहिलेले सांगतील काय पांडेशास्त्री, लवकर आले ती वेळ नाही. सगळे झाल्यावर देवाने विचारलं, सुदामा जी आपको एक दिन की याद है? एक दिन गुरुजी से ईंधन उड़ाया, कृष्णा सुदामा को जंगल फटाया, लकड़ी लाने जंगल गई हुई बरसात है। कृष्णा सुदामा को भूख सताया और चोरी से चना सुदामा चबाया। मैंने कहा था सुदाम क्या खात है, तब करने लगे थे बहाना, बरसात पानी दिए घबराना,
कुछ नाही खात प्रभू, दात कटकटात आहे. मी म्हणत होतो पाऊस पडला होता, काय खातो रे तू? म्हणला खात नाही काय, दात वाजता थंडीनं बोलला होता. मग मी काय म्हणलं होतं? हसकर बोले ते कृष्ण मुरारी, रहियो सुदामा जन्मभर भिकारी. सुदामा तो देवा खरा आहे. मग एवढं आपलं एकमेकावर प्रेम होतं. सगळे हरभरे तूच खाल्ले, मला का नाही दिले होते? आज बोलतो माय बाबा, रात्री 12ची गोष्ट, तुम्ही सगळे विद्यार्थी झोपला होता, मी जागा होतो. ब्राह्मणीन धावत होती, चोरटे पळत होते. आपल्या गुरुच्या आश्रमात ती गाठोडी फेकली. त्या ब्राह्मणीनं शाप दिला होता, हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. मी ऐकलं होतं. तीच गाठोडी गुरु मातेनं दिली आपल्याला. मी ठरवलं या हरभऱ्या मागे शाप आहे, जो हरभरे खाईल जन्मभर दरिद्री राहील. मग माझ्या परमेश्वरानं जर हरभरे खाल्ले आणि तो जर दरिद्री झाला तर आमच्यासारख्या दरिद्र्यांना कोण सांभाळेल? मी ठरवलं देवा, आमच्यासारखे किती दरिद्री होऊ दे, पण माझा जगाचा बाप दरिद्री होता कामा नाही, म्हणून तुम्हाला हरभरे खाऊ दिले नाही. कुमकुम तिलक, बोट वर होती राजू नाना, अंगठा खाली, पण असा फिरवला देवाला. लक्षात घ्या, कारण सुदामजीच्या कपाळावरचं विधी लिखित अक्षर होतं श्रीक्षय. श्रीक्षयचा अर्थ होतो लक्ष्मीचा नाश. अक्षर फिरवलं, यक्षश्री केला. श्रीशय यक्षश्री, यक्षश्री होतो म्हणजे धनवान. परिणाम इकडे सुदामपुरी सोन्याची झाली. लक्षात घ्या, म्हणजे प्रारब्धात बदल करण्याची ताकद हरीमध्ये नाही, पण हरीच्या कृपेत आहे. हरी कृपे त्याचा नाश झाला. ताकद हरीत नाही, पण हरीच्या कृपेत आहे. आणि ती कृपा हरीची होण्यासाठी एवढंच गर्भाव धरून या. वाचित ज्ञानेश्वरी फायदा कृपा करी हरी तयावरी. महाराज मी आलो कशासाठी 9 वाजता तुमच्याकडे? काळाच्या भयातून सोडवा म्हणून. तिथं म्हणतात ज्ञानेश्वरी वाचे बघता साचन भय कळी काळाचे नाही तया. तिसऱ्या चरणात. आणि पहिल्या चरणातला फायदा सांगता कृपा करी हरी तयावरी. अरे हो दमकार, हरीच्या कृपेचा आणि काळाचं भय नसण्याचा फार मोठा संबंध आहे. तो वारकरी खांद्यावर झेंडा ज्ञानबा तुकाराम चालला, पाटलाच्या वाड्याकडून चालला होता. पाटलाचं पुत्र होतं, धावलं. वारकरी या गळ्यात पाय टाकले. शोभरा वारकरी घाबरला. बरं का टकले पाटील, दगड घ्यायला. लोक म्हणले वारकरी बाबा दगड हाणला का कुत्र्यानं नरड फोडलं? अरे मग गळ्यात पाय टाकले काय करू? काही करू नको, ज्याचा आहे त्याला हात मार. कोणाचा आहे? आमच्या गावच्या कृष्णा पाटलाचा आहे. पाटील आहे का घरी? बाकीचा उद्योग नको, फक्त हात मार. पाय टाकले गळ्यात कुत्र्यानं. वारकरी घाबरून म्हणतो कृष्णा पाटील हे तुमचं कुत्र गरीबाचं नरड फोडल. पाटील कांदा पोहे खात होते वाड्यात. पाटला लक्षात कोणावर तरी आपलं कुत्र धावलं. पाटील बाहेर नाही आले, कांदा पोहे खाता खाता आवाज दिला. बरं का टकले पाटील, मोत्या मोत्या येऊ. मालकाचा आवाज ऐकला आणि कुत्र्यानं वारकरी सोडला.
पडतो त्याला कुत्र शेपूट हलवर. आणि मग थोड्या वेळानं मालक आले, पाहिलं तर वारकरी दादा तुमच्यावर झालं कुत्र म्हणून पाटील या आत या आत या आत या. कुत्र अंगणात बसलेलं होतं. वारकऱ्याला वरच्या छपरात बसवलं, घोंगडे टाकून ग्लासभर दूध आणलं वारकऱ्यासाठी. 3च घोटात ग्लास रिकामा केला. वारकऱ्याचं पेन म्हणजे काय. पुन्हा पायावर डोकं ठेवलं. आता येत जा वारकरी दादा. येत जाईल. आता येत जा बरं का. हो येत जाईल. आता येत जा. हो तुमचाच वाडा समजायचा. येत जा. हो येत जाईल येत जाईल. असं करता करता वारकरी मागे सरकत होता. सरकता सरकता वारकऱ्याचा पाय कुत्र्याच्या तोंडावर पडला. तरी कुत्र जाग्यावर बसू नये. का. कुत्र्यानं बघितलं ज्याचं नरड फोडणार होतो त्याला माझ्या पाटलानं ग्लासभर दूध दिलं आणि याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. याच्यावर माझ्या मालकाची कृपा आहे. हे चावण्याच्या लायकीचं नाही. अरे जर पाटील उभा आहे कुत्र्याचा मालक, तो वारकऱ्याला कुत्र्याचं भय वाटत नाही. तसा काळाचा मालक हरी त्याची कृपा झाल्यावर भय कळे काळाचे नाही. अजून बरंच आहे पण ते बरंच असू दे. वेळेची सवय आहे बघ राजू नाना, त्याच्यात बदल नाही. एकदा हात वर करा. शाबास. एवढं घे भाऊ. जाऊ दे पहिल्या पानावर पेपरला इकडे राजू नानांचे, विलासरावचे, हे सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांचे, प्रल्हादरावचे, मदगे पाटलाचे, अशोकरावचे, हे सगळ्यांचे हात घे. आणि उद्या पेपरला दिसले पाहिजे भजन करता तुम्ही. एका तालात सरवाड्या विठोबा थांबा म्हणजे दोन्ही कामं होईल आपली. मी हारही घेतो. आपले पद्धतशीर चालू काही घाई नाही. तुम्ही तिकडे चाल म्हणा. 2 कामं होतात. बस जमलं.